हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान, आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन ब्लॉग लगेच सुरू करत आहोत आपण। तर ब्लॉग सुरू करण्याआधी किंवा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, म्हणजे मी ज्या वेळेत व्हिडिओ अपलोड करेल ना त्यावेळेत तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल आणि सगळ्यात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल। त्यासाठी सबस्क्राईब नंतर बेल आयकॉन पण आठवणीने प्रेस करा। आपले डेली व्लॉग्स तर येतच असतात, तर त्यासाठी कोणताही व्लॉग मिस व्हायला नको म्हणून बेल आयकॉन प्रेस करा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही व्हिडिओ पाहून जाता आणि लाईक करायचं राहून जातं, त्यामुळे लगेच लाईक करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं, माझे काही विचार असतात किंवा माझे जे काही व्लॉग्स असतात ज्याच्यामध्ये मी जे काही दाखवत असते तर त्यावरती तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात तर त्या तुम्ही मला कळवू शकता, त्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये। तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, मी त्याला नक्कीच रिप्लाय करेल आणि मला छान वाटेल माझ्या विचारांवर तुमची मतं काय असतात ती ऐकायला। तर त्यामुळे ह्या व्हिडिओच्या खाली तर नक्कीच कमेंट करा। तर बघा, आता तुम्हाला थोडीफार आयडिया तर आलेली आहे मी कशा संदर्भात बोलणार आहे आणि तुम्हाला थंबनेल पाहून तर सगळं समजलेलंच आहे। तर ॲक्च्युली हा आजचा जो विषय मी निवडलेला आहे अगदी गंभीर असा टॉपिक आहे, एकदम सिरियस आहे आणि मला असं वाटलं की याच्यावरती बोलणं गरजेचं आहे। काही ज्या काही मोजके जे काही व्ह्यूअर्स असतील, तुम्ही जे काही म्हणजे ठराविक ज्या काही ऑडियन्स मला पाहतो, अजून आपलं चॅनल इतकं हे नाही आहे, पण जेवढे जे काही पाहतात मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत माझं हे मत पोहोचलं पाहिजे। असं नाही की माझं मत पोहोचलं पाहिजे, ज्या गोष्टी आहेत त्याच्या दोन बाजू असतात, प्रत्येक गोष्टीच्या बाजू असतात दोन, एक निगेटिव्ह असते एक पॉझिटिव्ह असते आणि त्यासोबतच काही दृष्टिकोन असतात प्रत्येकाचे पाहण्याचे आणि त्याच्यानंतर एखादी घटना घडल्यानंतर त्याचे जे काही परिणाम असतात ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तीवरती त्या परिस्थिती अनुरूप होत असतात। एखादी घटना अगदी साधी असते पण त्याचे जे काही परिणाम असतात ना ते एखाद्या व्यक्तीवरती खूप भयंकर होतात आणि एखादी घटना ही अगदी मोठी असते पण त्याचे परिणाम इतके भयंकर आपल्याला दिसून येत नाहीत। एखादी व्यक्ती ती गोष्ट लाईटली घेते, म्हणजे एखाद्या घटनेचे परिणाम काय असतील हे प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीवरती किंवा मानसिकतेवरती आणि त्याच्या परिस्थितीवरती अवलंबून असतात की त्या व्यक्तीवरती त्या घटनेचा कितपत परिणाम होणार आहे आणि तो चांगला होणार आहे की वाईट होणार आहे। तर बघा, जास्त कोड्यात नको आणि अगदीच असं काय म्हणू शकतो आपण की अशा वेगळ्या लँग्वेजमध्ये नको, अगदी साधं सरळ तुम्हाला समजायला असं मी लगेच विषयाला सुरुवात करते। तर त्यामुळे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला लगेच व्हिडिओ सुरू करते। तर चला गाईज, लगेच व्हिडिओ मी सुरू करते। तर आजचा जो मी टॉपिक निवडलेला आहे, जसं की मी थंबनेलवरती टाकलेला आहे की मुलींनी प्रेमात पळून जाण्याआधी माझा हा व्हिडिओ नक्की पहा। तर मी असं का टायटल टाकलं आहे, तर खरंच मला असं वाटतं की ज्यांचे असे इंटेन्शन्स असतील त्यांनी एकदा हा व्हिडिओ पहा, नक्की तुमच्या मतांमध्ये परिवर्तन होण्यास मदत होईल। मी असं म्हणत नाही आहे की बघा, आधी आता आपण सुरुवात करूया बेसिक, म्हणजे की आता मुली पळून जातात त्याचं बेसिक कारण काय असतं, तर प्रेम। आता बघा, प्रेम करणं हा गुन्हा आहे का? प्रेम करणं हे चुकीचं आहे का? आणि प्रेम ही एक वाईट गोष्ट आहे का किंवा एक मोठं असं पाप आहे का? तर अजिबात नाही। कारण शक्यतो बघा, तुम्ही लव्ह मॅरेज म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन अगदी असा किळसवाना असतो असं म्हटलं तरी चालेल। कारण मी बऱ्याच लोकांचे असे एक्सपिरियन्स पाहिलेत, मी एक्सपिरियन्स केलेत अशी लोकं बरीचशी। कारण लव्ह मॅरेज म्हटलं की त्यांच्या डोक्यात एक गोष्ट असते की निगेटिव्हिटी, चांगला असा विचार कोणाच्या मनात येत नाही त्याविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी, ज्यांनी आयुष्यात लव्ह मॅरेज केलं असेल किंवा काय असेल त्यांचं डायरेक्टली कॅरेक्टरविषयी बोललं जातं। तर आता म्हणाल की विषय काय आहे आणि तू बोलतेस काय, तर ॲक्च्युली मला विषयाला सुरुवातच करायची, त्यामुळे मला ह्या बेसिक गोष्टी बोलायच्या। तर बघा, ज्या मुली पळून जातात किंवा मुलं पळून जातात तर त्यांचं हे असतं की आम्ही प्रेम केलं आणि ते सिद्ध करायचं आहे आणि
ते सक्सेस करायचं आहे म्हणून पळून जातात. मग ते काहीतरी मोठं असं जसं की पिक्चरमध्ये दाखवलं जातं. पिक्चर असतो 3 तासाचा फिल्म, त्याच्यामध्ये बरेचसे घटना दाखवल्या असतात. त्या सगळ्या काल्पनिक असतात. लेखकाने लिहिलेलं असतं, त्याला जसं वाटतं तसं त्याने लिहिलेलं असतं, तसं ते रचलेलं असतं. आणि आपली जी आजची तरुण पिढी असते ते त्याच गोष्टींना सत्य मानतात, की प्रेम झालं ठीक आहे, मग असं करायचं, मग तसं करायचं. पण जसं पिक्चरमध्ये दाखवतात तसंच तुमच्या आयुष्यात खऱ्या आयुष्यात घडतंच नाही. पिक्चरमध्ये ठरलेले सीन असतात, त्या घटना ठरलेल्या असतात. ते पळून गेल्यानंतर काय होणार आहे, नंतर त्यांच्या फॅमिलीत काय होणार आहे, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काय होणार आहे, आणि नंतर लगेच ते बंगला गाडी आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं. हे 3 तासाच्या पिक्चरमध्ये तुम्हाला वेगवेगळे सीन दाखवले जातात. ॲक्च्युली आयुष्य तसं असतं का? आयुष्य 3 तासाचं नाही आहे. तुम्ही एक पाऊल उचललं, मी म्हणत नाही ते चुकीचं आहे, पण समाजाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. आणखी त्याचे जे काही परिणाम आहेत ते जसे पिक्चरमध्ये दाखवले तसेच घडतात का? ॲक्च्युली खरं सांगा, कुठलीच गोष्ट जे काही सासूसुनेचे सिरियल वगैरे दाखवतात किंवा असे टिपिकल कोणतेही, तर त्याच्यामध्ये सुद्धा घरात त्या सिरियलमध्ये त्या घरात घडलेल्या घटना दाखवतात. तर त्या ॲक्च्युली तसंच रिअल लाईफमध्ये घडतं का? मला सांगा. सून तितकी शोषिक असते का? किंवा सासू तितकी वाईट असते का? किंवा जसं त्याच्या उलट की एखादी सासू तितकी चांगली असते का आणि सून तितकी वाईट असते का? असं अजिबात नाही. त्यामुळे फिल्मी दुनिया हा एक मनोरंजनाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये दाखवलेले ज्या काही घटना, इव्हेंट, ज्या काही गोष्टी असतात, सीन्स असतात, ह्या आपल्याशी रिलेट करतात बरेचदा आणि त्यामुळे आपल्याला ते आवडतं. आणि हा एक हे आहे त्याचा एक काय म्हणू शकतो, त्या लेखकाने किंवा प्रोड्युसरने सगळ्यांनी अभ्यास केलेला असतो आणि त्यावरून ते सगळं रचलेलं असतं आणि त्यातून त्यांना फायदा होणार असतो. जे कलाकार असतात त्यांनासुद्धा, जे हिरो हिरोईन तुम्ही बघता की प्रेमासाठी असं करतात तसं करतात, तर त्यांनासुद्धा त्याचे पैसे भेटतात. तर त्या 3 तासाचा जो तुम्ही पिक्चर बघता, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे सीन बघता, त्याने तुम्ही जोशमध्ये येता, इन्स्पायर होता, असं होता तसं होतं आणि तुमच्या रिअल लाईफमध्ये ॲक्च्युली आत्ताची जी लाईफ आहे आपली ती रिअल आणि रील असे दोन्ही. तर रील लाईफ आणि रिअल लाईफ ह्याच्यामध्ये फरक जो आहे ना, तो एका एचा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तो अगदी छोटासा फरक आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. जे त्याच्यामध्ये दाखवलं जातं तसंच आयुष्यात घडत नाही. त्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घेताना समजून घ्या, विचार करून घ्या. आणि जसं की पिक्चरमध्ये ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात, तर त्याचे मी जसं म्हटलं की सगळ्यांनाच त्याचा फायदा होत असतो, त्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतात त्यांना. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा असा निर्णय घेतल्यानंतर त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागते. तुम्हाला त्याचा फायदा होतो असं नाही. कितीही विचार करून करा, कितीही काही करा, पण एक चुकीचं पाऊल तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत मोजायला लावतं आणि खूप भयंकर परिणाम होतात. आणि ते परिणाम डिरेक्टली जरी तुमच्यावर होत असले तरी इनडायरेक्टली तुमच्या फॅमिलीवर होत असतात. तर ह्याबद्दलच आज मला बोलायचं आहे. ॲक्च्युली हे माझी प्रस्तावना, डिस्क्रिप्शन हे खरंच खूप मोठं झालं. व्हिडिओच्या सुरुवातीला माझा अजून मूळ मुद्दा सुरू झालेला नाही, पण ह्या गोष्टी सांगणं गरजेचं वाटतं आहे मला आधी. तर चला, हे क्लिअर झालं की तुम्हाला काय करायचं, की रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक आहे. जे रिअल लाईफमध्ये दाखवलं जातं ते आपल्या रिअल लाईफमध्ये वास्तविक आयुष्यात घडत नाही. एखादा सीन त्यांनी असं दाखवला आहे की बाबा असं केल्यानंतर असं झालं, तर ते तसं नाही आहे. ते त्याने ठरवलेलं आहे, ते तसं झाल्यानंतर ते तसंच घडणार आहे. पण तसं तुमच्या आयुष्यात होणार नाही आहे. तुम्ही एखादं पाऊल उचललं तर जसं तिथे दाखवलं तसंच घडणार नाही आहे. कोइन्सिडन्सली एखाद्या वेळी घडेल, पण प्रत्येक वेळी नाही. तर त्यामुळे खूप विचार करण्यासारख्या ह्या गोष्टी. तर आता बघा, बास झालं प्रस्तावना, डिस्क्रिप्शन वगैरे, आपण लगेच बोलूया. तर बघा, पळून जाण्यामागचं मुलींचं मेन कारण काय आहे? तर बेसिक कारण जे आहे ते म्हणजे प्रेम. तर आता बघा, बऱ्याच मुलींना प्रेम म्हणजे काय हेच माहीत नाही आहे. ते भावनिक एक भावना आहे, एक इमोशन आहे आणि काय म्हणू शकतो आपण, ते फील करता येतं फक्त. पण तुम्ही काय करताय, अट्रॅक्शन आणि लव ह्याच्यामध्ये खूप मोठी गल्लत करताय. अट्रॅक्शन हे वेगळं असतं, लव हे वेगळं असतं आणि त्याचा मी थोडासा तुम्हाला पुढे संदर्भ देणारच आहे. आणि कसं आहे ना, म्हणजे प्रेम ॲक्च्युली काय आहे ना, ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं आता बरेच ज्यांनी लव्ह मॅरेजेस केले, तर मी लव्ह मॅरेजच्या अगेन्स्ट नाही आहे. तुम्हाला काही गोष्टी पुढे पुढे जसे माझे ब्लॉग चालतील तेव्हा कळतील सुद्धा, माझ्या लाईफच्या बाबतीतल्या सुद्धा. पण आत्ता ती वेळ नाही आहे सांगण्याची. पण बरेच जणांना असं वाटेल की मी ह्या विरोधात आहे किंवा काही, तर असं अजिबात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट,
प्रेम काय आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे, की बरेचदा ह्या गोष्टी माहिती नसतात मुलांना आणि अट्रॅक्शन आणि प्रेम ह्या दोन्ही एकच गोष्टी आहेत असं समजून असे पावले उचलले जातात. आता एखाद्या विषयी अट्रॅक्शन वाटतं, एक बेसिक ते ठराविक वय असतं, त्या वयामध्ये काही गोष्टी घडतात तुमच्यासोबत. तर खरंच जेव्हा तुम्ही एखादं पाऊल उचलणार असाल त्यावेळेस नक्की विचार करा, स्वतःच्या मनाला विचारा, की हे ॲक्च्युली रिअल प्रेम आहे की हे फक्त अट्रॅक्शन आहे. कारण बरेचदा फक्त अट्रॅक्शन असतं. कधी-कधी एकाकडूनच असतं, कधी-कधी दोन्हीकडून फक्त अट्रॅक्शन असतं. ते काही दिवसांपुरतं तुम्हाला चांगलं वाटतं आणि नंतर असे काही निर्णय घेतल्यानंतर खूप पश्चाताप होतो. त्यामुळे तुम्ही बघत असाल, की अलीकडे डायव्होर्सचं जे प्रमाण आहे ते खूप वाढले आणि बरेचदा असं म्हटलं जातं, की लव्ह मॅरेजेस करणाऱ्यांची नाती टिकत नाहीत किंवा त्यांचे लग्न टिकत नाहीत. तर असं काही नाही, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज असं काही नाही आहे. डिव्होर्स सगळ्यांचेच होतात. तर आता हा एक वेगळा भाग आहे. पण बरेचदा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की अट्रॅक्शनच्या म्हणजे अट्रॅक्शनची जी फिलिंग असते त्याला प्रेमाचं नाव दिल्यामुळे आणि समजल्यामुळे किंवा असं येऊ शकतं, की तुमच्या समजण्यात गल्लत होऊन तुम्ही एखादा निर्णय घेतला. कालांतराने तुम्हाला असं जाणवतं, की ते अट्रॅक्शन जे असतं ना, ते कालांतराने संपतं. पण प्रेम आहे ते निरंतर राहतं. आता जर तुम्ही फिल्म जरी बघता, पिक्चर बघता, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये पण खरं प्रेम काय असतं, खऱ्या प्रेमाची व्याख्या लव्ह ॲज इट इज ह्याचं सगळं सांगितलं जातं. पण तरीसुद्धा ह्या गोष्टी घडतात. कारण बरेचदा काही मुलींचं मी ऐकलंही सुद्धा, की लव्ह मॅरेज केले आता पश्चाताप होतोय असं. मग ते लव्ह नव्हतं तुमचं, ते प्रेम नव्हतं. ते एक अट्रॅक्शन होतं. आता मला माहीत आहे ह्या व्हिडिओखाली मला निगेटिव्ह कमेंट पण भरपूर येऊ शकतात, कारण हे माझं मत आहे. पण माझ्या काय म्हणू शकतो तुम्ही दृष्टिकोनातून प्रेम म्हणजे काय? तर प्रेम ही एक समर्पणाची भावना आहे किंवा प्रेम ही एक अशी भावना आहे ना, की जी आयुष्यात एकदा होते आणि जे खरं असतं ना, तर जे खरं प्रेम आपण म्हणतो, तर त्याच्यात अट्रॅक्शन अँड ऑल ह्या गोष्टी इतक्या मॅटर करत नाहीत आणि अट्रॅक्शन आणि प्रेमामध्ये खरंच खूप बघितलं तर खूप मोठं अंतर आहे आणि बघितलं तर एकदम थोडंसंच अंतर आहे. तर त्यामुळे हे अंतर समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जसं मी म्हटलं, की मग तुम्हाला परत पश्चाताप होतो काही जणांना, की लव्ह मॅरेज केलं, नसतं केलं बरं झालं असतं, आता खूप पश्चाताप होतोय. तर मला असं वाटतं, की मग ते प्रेम नव्हतं तुमचं, ते अट्रॅक्शन होतं. कारण प्रेम करणाऱ्याला पश्चाताप होतो असं मला तरी वाटत नाही. कारण त्या व्यक्तीने समोरच्याचे गुण, दोष सगळे स्वीकारलेले असतात. मुलगी असो, मुलगा असो, सगळं. कोणीही, दोघांपैकी कोणीही एकमेकांना स्वीकारलेलं असतं. त्यामुळे त्यांना पुढे जाऊन कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही आणि ते एकमेकांसोबत कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहतात. कसेही बाकीच्या म्हणजे इतर म्हणजे आपण म्हणू शकतो ना, प्रेम लग्नापर्यंत नेतात, लग्नानंतर संसार करतात. अतिउत्तम आदर्श जोडी किंवा जोडपं म्हणून ते समाजात वावरतात, अगदी अभिमानाने, स्वाभिमानाने. ह्याला म्हणतात खरं प्रेम. आणि ते एकदाच होतं, एकाच व्यक्तीवरती होतं, असं माझं तरी मत आहे. काळाप्रमाणे, व्यक्तीप्रमाणे जर बदलत असेल तर ते प्रेम नाही, ते अट्रॅक्शन आहे. आणि मग ते तुम्ही काय म्हणाल मला माहीत नाही. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या भावनेला माझ्या भाषेत एक वेगळीच काय म्हणू शकता ओळख आहे किंवा एक वेगळाच वर्ड आहे जो की मी आता इथे वापरू इच्छित नाही. त्यामुळे बरेचदा आता बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल अजूनही, तर हे सगळं मी का सांगते आहे, तर हा पश्चाताप तुम्हाला होतो. आता बघा ज्या मुली पळून जातात, तर मला आता तुम्ही मेन मुद्द्यावरती येते. कारण आता ह्याच्यावरती जर बोलायचं म्हटलं ना तर खूप गोष्टी आहेत आणि जर मी एकदा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, की जर तुम्हाला ह्या गोष्टीवरती माझी काही मतं जाणून घ्यायची असतील तर नक्की मला कमेंट करा. मी एखादा अजून एक व्लॉग नक्की घेऊन येईल. तर आजचा जो टॉपिक मला फक्त क्लिअर करायचा आहे, की तो हा, की प्रेमामध्ये ज्या मुली पळून जातात त्यांनी एकदा हा माझा व्हिडिओ का पहा, तर त्याचे परिणाम तुमच्या आईवडिलांवरती काय होतात बघा. तुमचं ते खरं आहे खोटं आहे काय आहे माहिती नाही, पण मला असं वाटतं खरं प्रेम जे करतात ना ते पळून जात नाही. आता असे जे पळून गेलेले असतात ते मला भक्कम शिव्या द्यायला येतील इथे. मी असं म्हणत नाही, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. काही जणांचं खरं प्रेम त्यांनी पळून गेल्यानंतर सुद्धा सक्सेस झालं असेल, त्यांच्या आयुष्यात तशा अडचणी आल्या असतील म्हणून ते पळून गेले असतील. ह्या पण गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. पण कोणताही विचार न करता मागचा पुढचा कसलाही जे पळून जातात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, की एकतर ज्या व्यक्तीसोबत तुम्ही असा निर्णय घेताय घरदार सोडून पळून जाण्याचा, स्पेशली मुलींसाठी सांगते, ती व्यक्ती तितकी ट्रस्टेड आहे का, ती व्यक्ती तितकी कॅपेबल आहे का,
त्या व्यक्तीमध्ये तितकी क्षमता, तितकी कुवत आहे का तुमचा सांभाळ करण्याची, पुढे जे काही घडणार आहे त्या गोष्टींना फेस करण्याची, किंवा आणखीन आपण म्हणू शकतो की कायम तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलता तेव्हा तुम्हाला घरी म्हणजे माघारी फिरण्याची अजिबातच आशा नसते. आईवडिलांचे सगळ्यांचे संपर्क तुटतात. कारण त्या मुलींना माहिती आहे की काही जणांना ॲक्सेप्ट केलं जातं, काही जणांना वर्षानुवर्षे, काही आता तर अगदी म्हणजे निम्म अर्धवय त्यांच्या मुलांची लग्न व्हायला आली तरीसुद्धा त्यांना ॲक्सेप्ट केलं जात नाही फॅमिलीमध्ये, म्हणजे ज्या मुलीची फॅमिली असते ती. तर असं सुद्धा होतं. मग त्या सिच्युएशनमध्ये तो ज्या पार्टनरवरती तुम्ही विश्वास ठेवला तो तितका विश्वासू आहे का, तो तुम्हाला खरंच शेवटपर्यंत साथ देणार आहे का? कारण मी असे बरेचसे केसेस बघितलेत, अगदी जवळचीच अशा ऐकण्यातली केस आहे की ती मुलगी पळून गेली आणि त्याच्यानंतर काही 2 वर्ष छान त्यांनी संसार केला, असंच कुठेही बाहेर राहून लोकांच्या नजरेत नाही येऊन. 1-2 मुलं झाली, त्याच्यानंतर त्या मुलाने तिला सोडून दिली आणि तो दुसरीबरोबर निघून गेला. मग तुम्ही सांगा मला की हे प्रेम होतं का? ॲट्रॅक्शन होतं. आणि मग आता त्या मुलीने केलं त्याचं काय? तर त्याचं काहीच नाही आहे, तिचा दोष नाही आहे, पण तिने जे पाऊल उचललं ते चुकीचं होतं. काय आता मला हेच सांगायचं, जर तुमच्या बाबतीत जर असं काही घडलं असेल, अशी फिलिंग, अशी स्टेज तुमच्या लाईफमध्ये असेल, तर तुमच्या घरातल्यांना सांगा. मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण असल्यांना अजिबात सांगू नका, कारण ते तुमच्याच विचारांच्या, तुमच्या इतकेच विचार असतात त्यांचे. ते तुम्हाला प्रगल्भ विचार करून चांगलं काही वाईट काही हे अजिबात सांगणार नाही. ते तुम्हाला अशा चुकीच्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणार की असं करण, असं निघून जा, सगळं फिल्डिंग लावून प्लॅनिंग करून तुम्हाला ते घालवतील. पण पुढे जाऊन ज्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागेल त्यासाठी कोणी येत नाही. आणि पुढे जाऊन माहीत नाही की तो व्यक्ती समोरचा तितका आहे का नाही आहे, सांगू शकत नाही. बऱ्याच 70% मुलींचे निर्णय हे फसलेले आहेत. जवळजवळ मी पाहिले माझ्या पाहण्यात आहेत ते. तर ते आता शेवटी तुमचं नशीब असतं तुम्ही निघून गेल्यानंतर. पण तुमच्या कुटुंबावरती काय परिणाम होतो त्याचा? तुमचे वडील, आई-वडील लहानाचं मोठं करतात, त्याच्या फोडाप्रमाणे जपतात. तुमचं दुखणं, खुपणं सगळं काढतात आणि तुम्हाला एवढासाच त्रास झाला तर ते कासावीस होतात. त्यांच्या भावनांचा विचार करा. असं मी म्हणत नाही आहे की तू म्हणतेस की आता प्रेम केलं की असं तसं, असं नाही आहे. थोडेफार दुखावले जातील, पण थोडंफार दुखावणं आणि त्यांना आयुष्यभराचं दुःख देणं ह्यात खूप फरक आहे. तुमचे जे फिलिंग आहे ते तुमच्या फॅमिलीत सांगा, आईवडिलांना सांगा. जर त्यांनी समजून घेतलं नाही तर त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा, शेवटपर्यंत प्रयत्न करा. कारण कसं आहे ना की वेळ निघून जात नाही, कधीतरी ती वेळ येते की ते सुद्धा स्वीकारतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या व्यक्तीची निवड करणार आहात तीसुद्धा जरा विचार करून निवड करा की तो व्यक्ती कसा आहे. दिसणं आणि पैसा मी अजिबात म्हणत नाही आहे, त्याच्याजवळ पैसे नसू दे, दिसायला सुंदर नसू दे, ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवा. पण तो व्यक्ती कर्तबगार पाहिजे. कर्तबगार पाहिजे म्हणजे काय? तर स्वतः कमवून आणून तुम्हाला घातलं पाहिजे, स्वतःचा संसार त्याने सांभाळला पाहिजे, इतकी त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला साथ देणारा असावा. दुसरी गोष्ट की कशीही परिस्थिती आली, वेळप्रसंगी तुम्हाला सोडून जाणारा नसावा. ह्या गोष्टी तरी निदान जेव्हा तुम्ही तुमच्या नात्याविषयी घरात सांगाल किंवा बोलाल तेव्हा तुम्हाला निदान तेवढा विश्वास तर पाहिजे त्या व्यक्तीवरती की ही व्यक्ती मला कधीही कुठेही सोडणार नाही किंवा धोका देणार नाही की दगा देणार नाही. जर तुम्ही शुअर नसेल तर तुम्ही विचार करा, तुम्ही काय सांगणार आहे तुमच्या फॅमिलीला, कोणत्या विश्वासावरती सांगणार आहे. आणि मग आणखीन एक गोष्ट की त्या मुलांनासुद्धा मला हे सांगायचं आहे, तुम्ही एखाद्याच्या घरची जेव्हा मुलगी पळवून नेता त्या घराची इज्जत पळवून नेत असता. तुमच्या आयुष्यातसुद्धा बहिणी असतात. तुमच्या आयुष्यात भविष्यात तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला मुलगी झाली तर देव न करो तिने जर असं काही केलं तर ह्या यातना आहेत ना त्या तुम्हाला त्यावेळेस भोगाव्या लागतात, ज्या त्या मुलीच्या आईवडिलांना भोगाव्या लागतात. त्या मुलीच्या आईवडिलांची काय हाल होतात, एवढं तुम्हाला संगोपन करून तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतात, तुमच्यासाठी स्वप्न पाहिलेली असतात. तुम्ही विचार करा, जर एखाद्या वेळी ते विरोधही करत असतील, काही काळ ते विरोध करतील, पण तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहा. तो निर्णय व्यवस्थित पटवून द्या. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमची निवड खूप महत्त्वाची आहे. जी तुम्ही निवड केली आहे की तुम्ही म्हणताय माझं प्रेम आहे, ती व्यक्ती तितकी विश्वासू, तितकी कॅपेबल असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. अजूनही मी पुन्हा पुन्हा सांगते, सुंदर दिसणं आणि पैसा असणं म्हणजे नाही. मी असं म्हणतच नाही की त्याच्याजवळ पैसा पाहिजे किंवा काय, काही नसू द्या, पण शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये पाहिजे, त्या तुमच्या पार्टनरमध्ये पाहिजे. तेव्हाच तुम्ही ठामपणे तुमच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करू शकता.
बरं, ते व्यक्ती त्यावेळेस जर त्या स्टेजला नसेल, आईवडिलांच्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या व्यक्तीने समोर येऊन इतकं तरी कबूल केलं पाहिजे, त्यांच्यासमोर तितकं धाडस दाखवलं पाहिजे की तुमच्या मुलीला मी सुखात ठेवेन, सगळ्या गोष्टी मध्ये साथ देईन आणि कुठेही काही कमी पडू देणार नाही. विषय हा नाही, त्यांना विश्वास पटण्याचा विषय आहे. पुढे तुमच्या आयुष्यात तुम्ही कसे वागणार आहात, काय हे तुम्हाला ते रोज येऊन बघणार नाही आहेत की तुम्ही तुमच्या घरात काय खाताय, तुम्ही कसे राहताय. पण जेव्हा तो निर्णय घेण्याची वेळ असते ना, तेव्हा तुमच्या आईवडिलांना तितका विश्वास तुमच्या त्या पार्टनरने मिळवून देणं महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टींसाठी जर तो सामोरे जायला तयार नसेल, तर मला असं वाटतं की तुम्ही विषय तिथेच कट केला पाहिजे. कारण कसं आहे, जर एखाद्या व्यक्तीचं तुमच्यावरती मनापासून प्रेम असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला साथ देईल, कोणत्याही परिस्थितीत सामोरं जायला तयार होईल. तुमच्या घरी येऊन त्याने स्वतः बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. ह्या ना आणि आत्ता मला खरंच इतकी कीव येते की ह्या जमान्यात आत्ता इतकं हा काय म्हणू शकतो आपण, समाज पुढारलेला आहे. आईवडील इतके प्रगल्भ विचाराचे आहेत. आजकाल सर्रास लव्ह मॅरेजेस होतात, घरच्यांच्या संमतीने होतात, 4 चौघात मांडवात लग्न लावून दिले जातात. अशा समाजात, अशा युगात, अशा काळातसुद्धा मुली पळून जातात आणि तो त्रास त्यांच्या कुटुंबाला भोगावा लागतो. हे खूप वाईट वाटतं. कारण आता सगळं सोपं झालं आहे. पहिले निदान ह्या गोष्टी नव्हत्या, लोकं फिलिंग्स समजत नव्हते, लोकं ह्या भावना समजत नव्हते. पण आता सगळं सोपं झालं आहे, लोकं सगळं समजत आहेत. जर तुमच्या आईवडिलांना जर तुम्ही समजावून सांगितलं, कन्व्हिन्स केलं. पण हा एक मुद्दा आहे की त्यासाठी ती तुमची निवड तितकी महत्त्वाची आहे की तुम्ही कोणती व्यक्ती निवडली. असं मी म्हणत नाही की प्रेम खरंच म्हणजे व्यक्ती पाहून आणि हे पाहून केलं जात नाही आहे. पण जर काही कमतरता असेल तर तेवढी वेळ द्या. त्या व्यक्तीला सांगा की तू या स्टेजला ये, या स्टेजपर्यंत मेहनत कर, तुझी मेहनत दिसू दे. असं नाही की तू पैसा कमव, गाडी बंगला घे आणि मग लग्न लावून देतील, असं नाही आहे. कोणतेही आईवडील फक्त एवढंच बघणार आहेत की तो मुलगा मेहनती आहे का, तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देऊ शकेल का, तुमचं सगळं काही बघू शकेल का, तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. एवढंच जे अरेंज मॅरेजेसमध्ये आईवडील पाहतात ते. इव्हन त्यांच्या त्या अपेक्षा असतात की आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे. मग ते काय चुकीचं आहे. कोणतेही आईवडील आपल्या मुली बाबतीत वाईट विचार अजिबात करत नाही, त्यांना चांगलंच व्हावंसं असं वाटतं ना. जर तुम्हाला ते विरोध करत असतील एखाद्या गोष्टीला तर तुमच्यामध्ये तेवढी हिंमत ठेवा. जर तुमचा निर्णय बरोबर आहे, तुमचा निर्णय ठाम आहे, समोरच्याचा सुद्धा निर्णय तितका ठाम आहे, त्याचासुद्धा तुमच्यावर आणि तुमचा त्याच्यावर तितका विश्वास आहे, तर पळून जाण्याची गरजच काय आहे. वेळ द्या गोष्टींना समजून घेण्यासाठी, आईवडिलांना वेळ द्या त्या गोष्टी स्वीकारण्यासाठी. त्यासाठी तुम्ही दोघंसुद्धा प्रयत्न करा, दोघांच्याही घरच्यांना कन्व्हिन्स करण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे की तेवढं त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून द्या की तुम्ही एक चांगलं कपल म्हणून समाजात राहू शकाल, एकमेकांना साथ देऊ शकाल कोणत्याही परिस्थितीत. तितका विश्वास आईवडिलांना द्या ना, तुमच्याही द्या, त्याच्याही द्या. आणि दुसरी गोष्ट की आत्ता तुमच्याकडे नाही आहे. आता बरेचदा काय होतं की मुलीच्या घरची परिस्थिती ठीकठाक असते पण मुलगा काहीच कमवत नाही आहे किंवा काहीचही नाही. मग त्याच्यामध्ये जर कॅपेबिलिटी असेल तर तो करेल ना. मग तो विश्वास मिळू देत तुमच्या आईवडिलांना. वेळ द्या 1-2 वर्षाचा, 3 वर्षाचा. काही लगेच काय 1-2-3 वर्षात तुम्ही एकदा जर सांगितले तर काय आईवडील जबरदस्ती तुमचं लग्न लावून देणार नाहीत. आणि तुम्ही पण इतकं हे नाहीत आजकालच्या मुली की जबरदस्ती एखाद्याच्या बरोबर तुम्ही लग्न करणार आहात. तुम्हाला सुद्धा बरेचसे लॉ माहीत आहेत आणि इतकं भयंकर कृत्य करतात ना मुली आईवडिलांसोबत. जे कायदे कानून तुम्हाला माहिती आहेत त्याचा तुम्ही तुमच्या आईवडिलांवरतीच वापर करता. अशासुद्धा मुली मी पाहिल्या आहेत की ज्या पळून जातात आणि कंप्लेंट कोणाच्या नावावरती करतात तर आईवडिलांच्या नावावरती कंप्लेंट करतात, मामाच्या नावावरती, भावाच्या नावावरती. म्हणजे जे कोणी महत्त्वाचे असतात ह्यांना विरोध करतात, ह्यांना सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतात. त्या मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जातात आणि कंप्लेंट करतात, पोलीस कंप्लेंट, आणि त्याच्यामध्ये घरच्यांची नावं टाकतात. आणि त्रास कोणाला आहे? घरच्यांना. का? विनाकारण काही गरजच नाही आहे ना. आता जर तुम्ही ते करतायच, तुम्ही जे केले तर ते कशाला येणार आहेत? आजकाल कुणी नाही आता एवढी शोधाशोध करत आणि काही नाही, कारण थोडंफार तरी माहिती असतंच. पण मला असं वाटतं आता ह्याचा परिणाम आईवडिलांवरती काय होतो, कितीही नाही म्हटलं, तुम्ही कितीही चुकीचं केलं असतं तरी त्रास त्यांना होतो. त्यांना वाटतं की आज माझी मुलगी कुठे असेल, काय करत असेल. आता एवढ्या गोष्टी आपण बघतोय, लव्ह जिहाद वगैरे, बाहेर अशा ह्या गोष्टींच्या आहारी जाऊन जातात. किती मर्डर होत आहेत, किती खून होत आहेत, कुठे कुठे सापडले जातात. त्या आईवडिलांना किती काळजी असेल की माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही होऊ नये किंवा असं काही घडू नये, असं काही ऐकायला येऊ नये. असं होईल का? तो व्यक्ती खरंच तितकाही आहे का? ह्या कितीतरी गोष्टी असतात. त्यांना त्या काळजी तर असतेच असते, प्लस
समाज त्यांना डोकं वर काढू देत नाही, हे पण बघा. आता जरी कितीही पुढारलेला समाज असेल तरी ज्या घरातली मुलगी पळून जाते ना, त्या घरातल्या आईवडिलांना खूप त्रास देतात लोक. सतत फोन करून, हो खरंच आहे का, मग असं झालं का, तसं झालं का, ह्या गोष्टी असतात. समाजात कुठे बाहेर वावरायचं म्हटलं तर लोक, म्हणजे तुम्ही काही आत्ताच्या मुली इतक्या हे आहेत ना, तरी त्यांनी ते पाहिलेलं सुद्धा आहे की असे व्हिडिओज, क्लिप्स, आता रील्स वगैरे सगळं येते, तुम्ही सगळं बघता, सगळं नजरअंदाज करताना निघून जाता. आईवडिलांना रस्त्याने लोक चालू देत नाही, समाज नीट राहू देत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं बोट उठवलं जातं ते तुमच्या संस्कारांवर, ते तुमच्या नाही, तुमच्या आईवडिलांच्या संस्कारावर. असं म्हटलं जातं की आईवडिलांनी लक्ष नाही दिलं, आईवडिलांचेच काय म्हणू शकतो की संस्कार चांगले नाही आहेत, आईवडिलांनी चांगली वळणं लावली नाही आहेत, आईवडिलांनीचं लक्ष नाही आहे. तर बघा, आईवडील काय 24 तास तुमच्याजवळ नसतात. कोणतेही आईवडील कोणत्याही मुलीला सांगत नाहीत की असं कर म्हणून, आणि असं पळून जाणे, घराची इज्जत चव्हाट्यावरती आण. पण मुली करतात हे सगळं स्वतःच्या विचाराने, कारण आता काही 16 आणि 17 वर्षाच्या मुली आहेत आणि त्या असं करतात असं नाही. चांगलं समजून उमजून सगळ्या गोष्टी माहीत असून निर्णय घेतात असे चुकीचे, आणि ते परिणाम आईवडील भोगतात. दिवस रात्र त्यांना त्रास होतो, ह्या गोष्टींचा मानसिक त्रास होतो, घरात बाहेर वादविवाद होतात, काही होतं. आणि प्लस काही मुली तर डायरेक्टली त्यांच्यावरती केस ठोकून देतात, आणि मग ते पोलिसांचं बोलावणं, वाऱ्या करणं कोर्टाच्या, हे सुद्धा त्यांनीच भोगायचं. कितपत खरं आहे. आणि ते तुमच्या लग्नाची किती आतुरतेने वाट पाहत असतात की मी माझ्या मुलीच्या लग्नात हे करेल, तसं करेल, असं करेल, तसं करेल, आणि तुम्ही करून जाता, आणि त्याचा त्रास त्यांनाच होतो. ज्या दिवसाची त्यांनी इतकी स्वप्न पाहिलेली असतात, तो दिवस त्यांच्या आयुष्यात अशा धक्कादायक प्रकारे येईल असं त्यांना कधी वाटतही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या संस्कारांवरती जेव्हा बोललं जातं तेव्हा जो त्रास आहे ना, तो खरंच तुम्ही नाही समजू शकत. जेव्हा तुम्ही आईवडील व्हाल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे तो त्रास. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं, खूप टार्गेट केलं जातं ते म्हणजे मुलीच्या आईला. आईचं वळण चांगलं नसेल, आईच अशी असेल, आईच तशी असेल, आईचेच काही असे बाहेर अफेअर असतील किंवा काय, असं बरंचसं बोललं जातं. विचार करा, ज्या माऊलीने तुम्हाला जन्म दिला आहे, लहानाचं मोठं केलं आहे, तिच्याविषयी आजपर्यंत तुम्ही एकही शब्द ऐकू शकत नव्हता, त्या वडिलांच्या अगेन्स्ट एक शब्दही ऐकू शकत नव्हतात. त्यांना जर इतकं बोललं जातं, इतक्या गोष्टी त्यांना ऐकाव्या लागतात, तर त्यात चुकी कुणाची? अजिबात मी तर म्हणेल आईवडिलांची नाही. कारण आत्ताची मुलं अजिबात कळत नाही, कुठल्या गोष्टीचं ज्ञान नाही, अशी अजिबात नाही. सगळं समजतं, विचार करण्याची कुवत आहे. देवाने जर बुद्धी दिली तर त्याचा वापर पण करा. सगळं समजतं, सगळं विचार करतात, पण शेवटी असे निर्णय घेतात. मग त्याला अर्थ काय आहे तुमच्या अशा वागण्याला? अशा वागण्याचा परिणाम थेट तुमच्या आईवडिलांवर होतो. जसं सांगितलं की तुमच्यासोबत तुमच्या आईवडिलांची सुद्धा बदनामी होते. त्यांनी इतक्या वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यांच्या संस्कारांवर, त्यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडतात तुमच्यामुळे. अशा प्रकारच्या टीकेला, अपमानाला, अशा प्रकारच्या गोष्टींना तुमच्या आईवडिलांना सामोरं जावं लागतं, आणि त्याचा त्रास त्यांना किती होतो. दिवसरात्र तुमची काळजीसुद्धा असते की काय. विचार करा, तुम्ही करताय ते खरंच चुकीचं आहे. आणि मला दुसरी गोष्ट म्हणायची हे म्हणजे की प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती अशी भावना आहे की ती तुम्हाला खरंच समजलीच नाही असं मला वाटतं. प्रेम ही समर्पणाची, त्यागाची भावना आहे. प्रेम म्हणजे समर्पण आणि त्याग, हे खूप महत्त्वाचं आहे हे समजणं. आता मला सांगा, तुम्ही एक निश्चय करा ना, मी प्रेम केलं, ठीक आहे, कारण ही भावना आहे, हे एक आहे, ते घडून जातं, त्याला कोणीही काही करू शकत नाही. पण ह्याच्यामुळे माझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, स्पेशली माझ्या आईवडिलांना, आणि त्यांना काही अशा चुकीच्या गोष्टी भोगाव्या लागणार नाहीत, ह्याची जबाबदारी तरी निदान मी घेऊ शकते. तर पळून गेल्यानंतर तुम्ही जो त्रास देता, आईवडिलांना जो त्रास होतो, जो त्यांना प्रचंड मानसिक, शारीरिक सगळ्याच बाबतीत जो काही त्रास होतो, प्लस त्यांना जी तुमची काळजी असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारही करू शकत नाही की त्या किती भयंकर असतात आणि किती त्यांना तुम्ही त्रास देता. आणि विचार करा, जर तुम्ही प्रेम केले आणि त्याचा जर तुमच्या आईवडिलांना इतका त्रास होत असेल तर त्याला काय अर्थ? काहीच अर्थ नाही आहे. त्यापेक्षा त्यांना कन्व्हिन्स करा, अगदी काही वर्ष जाऊ देत, 2, 3, 4, 5 वर्ष, कितीतरी लोक किती वर्षानंतर त्यांचे मॅरेज सक्सेस होतात. मग ती मूर्ख आहेत का? ती मूर्ख आहेत का? काहींचे तर 10-10 वर्ष थांबून लग्न झालेले आहेत.
असे सुद्धा काही लोक आहेत जे आता मी बरेचदा ना होम मिनिस्टर वगैरे पाहते, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स बघते ना काही लोकांचे, तेव्हा मी म्हणजे आता नाही, पहिले बघायचे की त्यांच्या ज्या ताईंचे असे लव्ह मॅरेज वगैरे झालेले असायचे त्या सांगायचे की 10 वर्ष आम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी गेले घरातल्यांना, आणि मग घरातल्यांनी संमती दिली, सगळं व्यवस्थित झाल्यानंतर, आणि मग आमचं सगळ्यांच्या संमतीने लग्न झालं. मग ते लोक असे करणारे काही मूर्ख आहेत का? त्यांना अक्कल नाही आहे का? त्यांना पळून जाता आलं नाही का? पण ते आईवडिलांचा विचार करतात, आणि मला असं वाटतं तेच योग्य आहे. त्यासाठी थोडा त्रास तुम्ही सहन करा, 4-5 वर्ष तुम्हाला त्रास होऊ देत. आईवडील कन्व्हिन्स होतीलच, शेवटी ते आईवडील आहेत. तुमच्या सुखाविषयी व्यतिरिक्त इतर विचार करणार नाहीत. एक वेळेस ते विचार करतील की जाऊ दे, चला आपली इच्छा नाही आहे, पण मुलीची इच्छा आहे, तिला त्रास होणार नाही, ती खुश राहील, आणि त्या व्यक्तीचा, तुमच्या पार्टनरचा त्यांना तितका विश्वास बसला की बाबा हां, ही व्यक्ती तिला पाहिजे तसं आयुष्य जगू देईल, पाहिजे तशी ती तिथे राहू शकेल, तर तुमचे आईवडील हसत हसत काही दिवसांनी परमिशन देणार आहेत, आणि तुमचंसुद्धा 4 चौघात छानपैकी लग्न लावून देतील. त्यासाठी असं पळून जायचं आणि हे करायची काहीच गरज नाही आहे. फक्त वेळ जाऊ द्या, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्या, पेशन्स ठेवा, आणि मग काय तो निर्णय घ्या. आणि मला वाटत नाही तुम्ही जर ह्या अशा गोष्टींसाठी तुमच्या आईवडिलांना त्यातून एकदा तुम्ही सांगितलं तर तो धक्का असणार आहे, त्यातून सावरणं, त्यातून त्या व्यक्तीवरती विश्वास बसणं, समोरच्या त्या व्यक्तीला त्यांनी स्वीकारणं, ह्यासाठी काही वेळ पाहिजे ना. गोष्टी बटन दाबल्यासारख्या होणार तर नाही आहे. तुम्ही आता सांगितलं की लगेच ते एक्सेप्ट करते, लगेच त्यांना आवडेल मुलगा, लगेच मग ते लग्न लावून देतील, असं होत नाही. काहीतरी वेळ जाऊ द्यायला पाहिजे ना त्या गोष्टीसाठी. मग त्या सगळ्या गोष्टी होतील. हळूहळू वेळ द्या, हळूहळू वेळेनुसार गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. बघा, मी बरेचदा माझ्या ब्लॉगमध्ये हे सुद्धा सांगितलं की एक ब्लॉग मी केला होता त्याच्यामध्ये सुद्धा की संयमाचं फळ हे मनासारखं असतं, आणि ॲक्च्युली ते खरं आहे. तेवढा वेळ तेवढा देणं गरजेचं आहे, आणि तेवढा वेळ देण्यासाठी तेवढा संयम ठेवणं गरजेचं आहे, आणि मग जो येणारा दिवस असेल तो तुमचा असेल. आणि जसं मी म्हटलं की प्रेम ही त्यागाची आणि समर्पणाची भावना आहे, आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे जाणून बुजून आईवडिलांना त्रास देत असाल, त्यांना यातना होत असतील, त्यांच्या जर मुखातून एखादा म्हणजे शक्यतो आईवडील देतच नाहीत असं आशीर्वाद चुकीचा, पण जर त्यांच्या तोंडून जर चुकीचे उद्गार निघाले तर खरंच तुम्हाला लाईफटाईम भोगावी लागते. कारण असं म्हणतात की आईवडिलांचा आशीर्वाद जसा वाया जात नाही, तसंच आईवडिलांचा शापसुद्धा अजिबात वाया जात नाही. त्यांच्या मुखातून त्यावेळेस रागाच्या भरात निघालेली बददुआसुद्धा तुमच्या आयुष्यासाठी खूप घातक ठरू शकते, आणि ते खरंच मनापासून बोलत नाहीत किंवा काय, पण ती सिच्युएशन असते त्यावेळेस त्यांचं अंतर्मन दुखावलेलं असतं, त्यांना आतून त्रास होत असतो, त्यामुळे त्यांच्यातून ह्या गोष्टी त्यांच्या तोंडून निघतात, आणि त्याचा कळत परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो. त्यापेक्षा बेस्ट उपाय आहे, कारण आज समाज इतका पुढे गेलेला आहे, आज सगळेच आईवडील इतकं समजून आहेत की आपल्या पसंतीने किंवा आपल्या विचारानेच आपली मुलं लग्न करतील किंवा पार्टनर निवडतील असं नाही आहे. 70% त्यांनी मानलेलं असतं की ह्यांच्या मनाने जे काही होईल तेच ठीक आहे, फक्त आपण चांगलं वाईट बघायचं आणि करून द्यायचं. पण तुम्ही त्यांना सांगा तर, त्यांना विश्वासात घ्या तर, त्यांना सगळं ॲक्सेप्ट करण्यासाठी वेळ द्या तर, मग तर त्या गोष्टी होतील ना. पण तुम्ही नाही, तुम्ही तर घोड्यावरच बसलेले असतात, अगदी घाईच असते तुम्हाला सगळ्या गोष्टींची. निर्णय झाला, डिसिजन झालं, अरेंजमेंट केली की गेल्या निघून, आणि परिणाम कोण भोगतं त्याचे? आईवडील. त्यांनीसुद्धा काहीतरी विचार केला असेल ना तुमच्यासाठी, आणि त्यांना इतकं गलिच्छ, इतक्या वाईट अवस्थेत सगळं सहन करावं लागतं. लोकांचे कसं असतं ना, लोक काही सहानुभूती देण्यासाठी समोर तर येतात, पण माघारी खूप वाईट बोललं जातं त्यांच्याविषयी. मुलीपेक्षा तिच्या आईवडिलांविषयी खूप वाईट बोललं जातं, आणि ह्याचा त्रास ना कुठे ना कुठे त्या आईवडिलांना होत असतो. आणि ह्या गोष्टी अशा असतात की लगेच विसरून जाण्यासारख्या नसतात, खूप दिवस लागतात ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि परत तुमची अपेक्षा काय असते की आता सगळं झालं ना, ठीक, मग आईवडिलांनी मला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. कसं होईल सगळं? तुम्ही जर त्यांना धक्क्यावर धक्के देत राहात, आणि त्यांनी सगळं हां ठीक आहे, असं झालं ना, चला व्हा नॉर्मल, असं झालं ना, चला व्हा नॉर्मल, असं कसं होईल? नाही होणार, कारण त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी वेळ जावा लागतो. आणि ह्या गोष्टी करताना नक्कीच तुम्ही विचार करा की तुमच्या आईवडिलांचं
चे काय हाल होत असतील त्यावेळेस तुमचा एक कॉल येतो की मला शोधू नका किंवा मी असं असं केलं आहे, तेव्हा त्यांना विचार पडतो की आता समाजाला काय सांगायचं, समाजात काय उत्तर द्यायचं. कारण तुम्ही निर्णय घेऊन मोकळे झालेले असतात, पण राहिलेल्या मागच्यांना सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असतं. तुमच्या अनुपस्थितीत तुमची जी एक्झिट आहे जर एखाद्या मिनिटाला अचानक झाली तर त्यांनी काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं की काय झालं. तेवढा त्यांना वेळ तर द्या प्रत्येक गोष्टीसाठी. आणि प्लीज मी सांगते की जर खरं प्रेम ज्यांचं असेल ना, ते पळून जाण्यासारख्या पळपुट्या वाटा अजिबात काढत नाहीत. त्यांच्यामध्ये तेवढा पेशन्स असतो, त्यांच्यामध्ये तेवढा संयम असतो आणि त्यांना एवढं असतं की आपल्या ह्या गोष्टीला, कारण बघा शेवटी तुमच्या प्रेमाला सुद्धा लोक नावं ठेवतात, बोट दाखवलं जातं, वाईट प्रकारे बोललं जातं. मग काय अर्थ आहे त्या गोष्टीला? काहीच नाही आहे. जर तुम्ही त्या गोष्टीला वेळ दिला, संयमाने सगळ्या गोष्टी हँडल केल्या, विचारात घेऊन घरच्यांना मोठ्यांचं सगळे निर्णय ऐकून आणि जरी त्यांचा विरोध असेल तरी त्यांना तेवढा वेळ दिलात, तुमचा निर्णय कसा बरोबर आहे, ते कसं योग्य आहे ते समजावलं, तर त्यांनासुद्धा पटेल की नाही बाबा ह्यांच्यामध्ये काहीतरी आहे, हे काहीतरी करतील त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन आणि ह्यांच्या दोघांना आपण विरोध करणं हे चुकीचं आहे, त्यांनासुद्धा कळेल. पण कधी तुम्ही संयम ठेवला पाहिजे, तुम्ही तितकं विश्वास दिला पाहिजे तर. आणि तेव्हा तुमच्या नात्याला सुद्धा एक नाव असेल आणि ते सुद्धा काय म्हणू शकतो, त्यालासुद्धा एक व्हॅल्यू असेल, एक रिस्पेक्ट असेल. रिस्पेक्टने तुमचं नातं पाहिलं जाईल. पण जेव्हा तुम्ही असं पळपुट्या वाटा जेव्हा शोधता ना, तेव्हा अजिबात काडीची रिस्पेक्ट राहत नाही. काही वर्षानंतर तुम्ही समोरसुद्धा येता, पण ते जे लोकांच्या डोक्यात राहिलेलं असतं ते अजिबात जात नाही. त्यामुळे रिस्पेक्टनुसार तुम्हाला सगळंच मिळवायचं असेल ना, तर वेळ देणं गरजेचं असतं. आणि तुम्ही बघाल, जर तुम्ही अशा पद्धतीने जर नक्कीच वागलात तर तुमच्या नात्यालासुद्धा रिस्पेक्ट भेटेल, मान सन्मान सगळं भेटेल. आईवडीलसुद्धा एक्सेप्ट करतील आणि चार चौघात तुम्ही पण ठामपणे सांगू शकाल की हा लाईफ पार्टनर मी माझ्या पसंतीने निवडलेला आहे आणि त्याला तुम्ही घेऊन उजळ वाथ्याने फिरू शकाल. पण जेव्हा तुम्ही अशा पळपुट्या वाटा काढता आणि जर काही चुकीचं घडलं तर तुम्हाला कुठे तोंड दाखवण्याची सुद्धा जागा राहत नाही. आणि कोणी लोक सरळ सरळ बोलतात, तू केलंयस आता तूच निस्तर. कारण बरेचदा 70% मुलींच्या बाबतीत निर्णय असे खूप भयंकर प्रकारे चुकलेले आहेत आणि स्वतःच्या आयुष्याची त्यांनी वाट लावून घेतलेली आहे. जर तुमचा तो पार्टनर तुमचं नातं ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहे समाजासमोर, तुमच्या आईवडिलांसमोर जाण्याची त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे, त्यांना समजवण्याची, आईवडिलांना येऊन शिव्या देणं, त्यांच्यावर आरेरेवी करणं म्हणजे हिंमत नाही आहे. त्यांचा प्रेमाने होकार मिळवणं, त्यासाठी तुमच्यासाठी त्याने कित्येक अपमान पचवणं, हे खरं तुमच्या नात्याचं एक काय म्हणू शकतो पोचपावती आहे की तुम्हाला मिळवण्यासाठी त्याने तेवढं कष्ट केलं पाहिजे, तेवढं अपमान पचवले पाहिजेत, लोकांचे शब्द झेलले पाहिजेत. आणि मग त्यातून तुम्ही बघा नंतर कोणाचीही बोलण्याची हिंमत होत नाही. पण ते व्यक्ती जर, कारण अशा गोष्टी समजल्यानंतर ऑफकोर्स कुठल्याही मुलीच्या घरचे हे काहीतरी बोलणार वाईट किंवा विरोध करणार हे साहजिकच आहे. आणि जेव्हा ती वेळ स्वतःवर येते ना तेव्हाच कळते. जेव्हा जर त्या मुलाच्या घरात त्याच्या बहिणीविषयी अशा गोष्टी घडतात तेव्हा त्याला कळतं की हा बाबा मुलीच्या घरचे जे वागतात ते योग्य असतं. कारण प्रत्येकाला ज्याच्या घरात मुली आहे ना त्याच्या बाबतीत असं घडतं. जेव्हा त्या मुलीच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा राग येतोच, प्रत्येकाला येतोच, पण तो तेवढ्यापुरता असतो. नंतर तो निवळतो, नंतर गोष्टी व्यवस्थित होतात. कारण त्या व्यक्तीला ते समजून घेतात ती व्यक्ती किती केपेबल आहे, किती काय. पण त्या व्यक्तीने निदान तुमचं नातं स्वीकारलं पाहिजे तुमच्या फॅमिलीसमोर, त्याच्या फॅमिलीसमोर. काहींचं तर असं असतं की सगळं आहे, प्रेम आहे, सगळं आहे, पण जगाला कळलं नाही पाहिजे की आमचं असं काही आहे आणि सगळं तर करायचं आहे. अरे कसं शक्य आहे हे? जर आहे तर आहे ना, ठाम राहा ना. कारण प्रेम करणं हे काही गुन्हा नाही आहे, खूप मोठी चूक नाही आहे. असो, मला आता फक्त एवढंच ह्याच्यामध्ये सांगायचं होतं की मुलींनो प्लीज म्हणून जाताना एकदा तुम्हाला लहानपणापासूनच्या ज्या गोष्टी आठवतात ना त्या गोष्टी एकदा
डोळे मिटून शांत बसा. जेव्हा तुम्ही हा निर्णय घ्याल की आता मी पळून जाणार आहे, त्यावेळेस शांत बसा, डोळे मिटा आणि लहानपणापासूनच्या तुमच्या आईवडिलांसोबत ज्या काही गोष्टी घडलेल्या तुम्हाला काय काय आठवतं ते एकदा नीट शांत डोके ठेवून आठवा. मग कळेल की त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं आहे. मला खरं तर नवल वाटतं की कसं असं करू शकतात मुली. प्रेम करणं हे चुकीचं नाही आहे, पण त्याच्या वाहत जाऊन अशा चुकीचे निर्णय घेणं चुकीचं आहे. प्रेम सक्सेस करणं हे सुद्धा चुकीचं नाही आहे. प्रेमात सक्सेस मिळवणं किंवा लव्ह मॅरेज सक्सेस करणं हे सुद्धा चुकीचं नाही आहे, पण ते चुकीच्या पद्धतीने केलं तर ते चुकीचं आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने करायला शिका, जेणेकरून त्रास होईल, काही दिवस तुम्हालाही होईल, घरच्यांना होईल, पण तो फक्त कुटुंबापर्यंत मर्यादित असेल. त्याला 4 भिंती, 4 कोपरे ह्यांना कानं येणार नाहीत. घराच्या, कुटुंबाच्या, फॅमिलीच्या बाहेर गोष्टी जाणार नाहीत. पण जेव्हा तुम्ही पळून जाता ना, तेव्हा प्रत्येकाला तोंड येतं बोलायला. आणि आपण म्हणतो ना, आमच्या गावाकडे एक म्हण आहे, माकडाच्या हातात कोलीत दिलं तर ते सगळं गाव पेटवत जातं. तर ज्या पळून जाणाऱ्या मुली असतात ना, तेच करतात. जे लोक तुमच्या घराच्या आईवडिलांच्या वाईटावर टपलेले असतात, त्यांची नाचक्की कशी होईल, त्यांची इज्जत कशी जाईल, त्यांना वाईट कसं बोलता येईल, ह्या गोष्टीवरती जे टपलेले असतात ना, त्यांच्या हातात कोलीत देऊन तुम्ही निघून जाता. आणि ते लोक काय करतात, ते घेतात आणि सगळीकडं पेटवत सुटतात. आणि ह्याचा परिणाम तुमच्या आईवडिलांना भोगावा लागतो. कितपत माझं मत पटतंय, मला जितकं सांगता येईल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न केला. मला जितकं वाटलं की बाबा असं मी सांगू शकते, जे माझे एक्सपिरियन्स आहेत, ज्या मी गोष्टी बघितल्यात. आणि एक गोष्ट जर करायचंच असेल ना, तर चुकूनही आईवडिलांच्या नावाने जाऊन कंप्लेंट करू नका किंवा नातेवाईकांच्या नावाने जाऊन कंप्लेंट करू नका. कारण करणार तुम्ही, ते जे काही घडणार आहे ते तुमच्यामुळे घडणार आहे. आणि निस्तरायला त्यांना का लावताय? त्यांना इतर गोष्टी निस्तरायला लागणार ते लागणार आहेत. आणि वरून ह्या कोर्ट कचेऱ्या आहेत, ते त्याच्यामध्ये तुम्ही त्यांची नावं टाकून देणार आणि ते भोगायचं कोणी? तर आईवडिलांनी, तुमच्या नातेवाईकांनी, जे तुमचं चांगलं व्हावं म्हणून विचार करतात, त्यांना तुम्ही तिथे दोषीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहात. त्यामुळे मुलींनो, शिक्षण घेताय, बुद्धी गहाण ठेवून विचार करू नका, बुद्धीचा वापर करा. आणि मला तर वाटते, जर तुम्ही अशा एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर पहिली कंडिशन ही ठेवा की मी पळून येणार नाही, काहीही झालं तरी. नातं पुढे जाण्याआधी ह्या गोष्टी सांगा. तुम्ही म्हणता ना की रिलेशनशिपला बरेच वर्ष झाले ना, आता मी गिवअप करू शकत नाही आहे, तर फक्त बोलून चालून तुम्ही रिलेशनमध्ये आहात म्हणजे खूप वर्ष झालं आम्ही बोलतो आहे, ह्याला काही उपयोग नाही आहे. तेवढं तुमच्या दोन्हीकडून डेडिकेशन असणं महत्त्वाचं आहे, तेवढं दोघांविषयी रिस्पेक्ट असणं महत्त्वाचं आहे, तेवढी ओढ असणं महत्त्वाचं आहे, दोघांच्या फॅमिलीचे दोघांनी रिस्पेक्ट करणं महत्त्वाचे आहे. जर तुमच्या त्या पार्टनरला तुमच्या फॅमिलीचं काहीच पडलेलं नाही आहे, फक्त तुमचंच पडलेलं आहे, तुमचेच लग्न करणं, तर काही अर्थ नाही आहे त्याला. त्याला तुमच्या फॅमिलीचा सुद्धा विचार पाहिजे, ते तुमच्या आईवडिलांचा सुद्धा, की त्याने असं केल्यानंतर त्यांच्यावरती काय वेळेल, कारण त्याचेसुद्धा आईवडील असतात ना. तर हा विचार त्याने सुद्धा केला पाहिजे. असा लाईफ पार्टनर शोधा. भले पैसा नसू दे, भले त्याच्याकडे रूपरंग नसू देत, पण ह्या गोष्टींची कुवत असली पाहिजे त्याच्यामध्ये. तर असे निर्णय घ्या. आणि शक्यतो असे निर्णय तो घेऊनच देणार नाही. जो तुमच्या अशा गोष्टी, जो बेस्ट तुमचा डिसिजन असेल ना, तो व्यक्ती तुम्हाला कधीच असा डिसिजन घेऊ देणार नाही आणि फोर्सही करणार नाही. पण मला असं वाटतं की पहिली कंडिशन प्रत्येक मुलीने अशा रिलेशनशिपमध्ये ठेवली पाहिजे की पळून जायचं नाही. काहीही झालं तरी मी कधीच पळून येणार नाही आहे. आपल्याला काहीही झालं तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आहेत, कन्व्हिन्स करायचे, घरच्यांच्या संमतीनेच लग्न करायचं आहे. आणि नाहीच तर नाहीच करायचं आहे. पण विचार करा, आजच्या लाईफमध्ये एवढे कठोर कुठलेच आईवडील नाही आहेत की जे एवढं विनवण्या करून, एवढं तुम्ही सांगून समजावून तुमचं ऐकणार नाही आहेत आणि शिवाय तुम्हाला असंच राहावं लागेल किंवा इतर कोणाशी लग्न करावं लागेल, अशी स्टेज निदान आत्ताच्या काळात तरी नाही आहे. काळांतराने काही कालखंड गेल्यानंतर आईवडील कन्व्हिन्स होतात, ऐकतात आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होतात. आणि समाजात तुम्हालासुद्धा उजळ माथ्याने जगता येतं, आईवडिलांनासुद्धा थोडा थोडा त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो. पण तेवढा त्रास आणि तेवढा अपमान जेवढा जास्त, तो फक्त तुम्हाला दोघांना सहन करावा लागतो. तेवढी कॅपेबिलिटी ठेवा. जर पळून गेल्यानंतर ज्या काही गोष्टी असतात, मला तर अजिबात माहिती नाही आहेत, पण बघतो आपण ते माहिती आहे की बाबा खूप वाताहत होते, तुम्हालाही सहन करावं लागतं, प्लस आईवडिलांनाही, प्लस अपमान, मान, बऱ्याच गोष्टी असतात आणि ह्या चुकीच्या आहेत.
पुढे जाऊन कुठेही गेलात, काय झालं, एखाद्या चोरट्यांनी काही होऊ शकतं. आणि त्यामुळे प्लीज 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 असे निर्णय घेऊ नका. बघा तुम्हाला किती पटलं. मी अजिबात ह्याच्यावरती नोट्स काढलेले नाही आहेत किंवा मुद्दे उचललेले नाही आहेत, मला असं व्हिडिओ करायचं आहे, असं बोलायचं आहे, अजिबात नाही आहे. जे माझं जेन्युअनली मत आहे, मला जे वाटतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि मलासुद्धा एक मुलगी आहे, त्या उद्देशाने मी बोललेली आहे. आणि मी सुद्धा एक मुलगीच आहे, स्त्री आहे. सगळ्यांच्या लाईफमध्ये ती स्टेज येते, सगळे त्याच्यातून गेलेले असतात, काही जण जाणारे असतात, पण अगदीच बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं वागून चालत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की विचार करा की तुमचं प्रेम खरंच खरं आहे का. कारण खरं प्रेम जे असतं ते असे चुकीचे निर्णय घेत नाही, आणि घेतले जात असतील एकाकडून तर दुसरा त्याला विरोध करतो, आणि जे घडतं त्यांच्या आयुष्यात ते चांगलंच होतं. चांगल्याच प्रकारे निदान त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा इतरांना त्रास तरी होत नाही. कारण प्रेम ह्यालाच म्हणतात, कारण ते तुम्ही दोघांनी केले असतात, दोघांचे निर्णय असतात, मग त्रास कुटुंबांना का. त्यासाठी तेवढा वेळ द्या, सगळं होऊ द्या आणि मग करा प्लीज. ज्या कोणी मुली असतील रिलेशनशिपमध्ये, तुम्हाला जर भरभरून मला शिव्या द्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स माझा रिकामा आहे, तुम्ही देऊ शकता. त्यावरती माझी जी मतं असतील मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकते, मी रिप्लाय देईल. कारण मी अजिबात चुकीच्या इंटेन्शनने व्हिडिओ केलेला नाही आहे. मला खरंच काही गोष्टी मी पाहते आहे ना, त्या बघून खरंच खूप वाईट वाटतं त्या मुलीच्या नातेवाईकांचं. की कारण सगळेच करतात, सगळेच ह्या गोष्टी, सगळ्यांच्याच आयुष्यात प्रेम होतं, लग्न होतं, सगळंच होतं, पण काही ठराविक मुली असे चुकीचे निर्णय घेतात. त्याचा परिणाम, त्याचे जे काही त्रास आहे तो त्यांच्या कुटुंबांना भोगावा लागतो, तो जो की टाळला जाऊ शकतो. त्यासाठी थोडा विचार, थोडे पेशन्स आणि काही काळ जाऊ दिला पाहिजे. असो, माझं मत ज्यांना पटते त्यांनी सहमत असा आणि कमेंटमध्ये सांगा की हो तुझं बरोबर आहे. ज्यांना नाही पटत त्यांनीही सांगू शकता, कारण ऑब्व्हियसली बरेच जण असतील की ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं असेल. पण मी सांगते कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये ती स्टेज वेगवेगळी असते, काहीतरी वेगळे वेगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले असतात म्हणून करतात. पण शक्यतो मला असं वाटतं की टाळण्याचा प्रयत्न करा, कारण कुटुंबांना खरंच त्रास होतो. त्यामुळे ज्यांनी असं केलं असेल त्यांना रागही येऊ शकतो माझा ह्या गोष्टीचा. आणि मला माहिती आहे, पूर्ण भान आहे, मी व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकणार आहे, यूट्यूबवरती टाकणार आहे, जगात सर्वत्र पाहिला जाणार आहे. चांगल्या वाईट ह्याच्यावरती खूप सारे कमेंट येणार आहेत, पण हे माझं पर्सनल मत होतं जे मला मांडावंसं वाटलं. कारण मी ज्या गोष्टी पाहिल्यात, माझ्या दृष्टिकोनातून पाहिलेल्या गोष्टींचं हे मत होतं माझं. कारण मी पाहिलं त्या मुलीच्या, असं करणाऱ्या मुलींच्या कुटुंबात किती गोष्टी घडतात, त्यांना किती फेस करावं लागतं, त्यांच्या मागे असणाऱ्या बहिणी भावांना सुद्धा फेस करावं लागतं या गोष्टींना. त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण करतात त्यांचे असे हे काय घेतलेले निर्णय. सो जे काही तुमची मतं असतील चांगली वाईट, मी आय एम एक्सेप्टेड आधीच सांगते. आणि आधीच सर्वांची माफी मागते, ज्यांची मनं दुखावली असतील, ज्यांना वाईट वाटलं असेल याच्यातून, त्यांची खरंच मनापासून माफी मागते. पण माझा उद्देश हा चुकीच्या गोष्टीसाठी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या मुलींना अडवण्यासाठी होता. जर तुम्ही डिसिजन नक्कीच घेतला असेल पळून जाण्याचा तर नक्कीच माझा हा व्हिडिओ एकदा पहा आणि बघा, विचार करून तुम्हाला काय वाटतं. आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या तुमच्या पार्टनरच्या बाबतीत तुम्ही ॲनालिसिस करून बघा की खरंच ती व्यक्ती तशी आहे का, मग सगळ्या गोष्टींचे निर्णय घ्या. कारण काही एक्सपिरियन्स आहेत, काही वर्षांचा एवढा संसार आहे, यातून आलेले अनुभव आहेत आणि प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या मी मांडल्यात. मी काही कुठल्या 1758च्या उठावातून आलेली नाही, अगदी जुनाट विचारातून. मी सुद्धा लव्ह मॅरेजचं समर्थन करते. या गोष्टी मला पटत नाहीत किंवा माझा काही रोष आहे याच्यावरती, असं अजिबात नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, चुकीचं आणि बरोबर या गोष्टी, त्यात प्रेम करणं हा गुन्हा नाही आहे, चूक नाही आहे, पाप नाही आहे, हे सुद्धा मी क्लिअर करते. ती एक जेन्युइनली भावना आहे, ती बरोबर आहे, ते फील करणं सगळं मान्य आहे. प्रेम हे खूप पवित्र बंधन आहे आणि मनासारखा जोडीदार प्रत्येकाला मिळू देत प्रत्येकाच्या आयुष्यात, तरच संसार सुखी होतो किंवा आयुष्य सुखी होतं हे सांगते मी. जर आयुष्यात मनासारखा हवा तो जोडीदार असेल तर आयुष्य खूप सुंदर होतं आणि सगळ्या गोष्टी सगळ्या परिस्थितीतून जाण्याची ताकद येते आणि
सगळ्यातून तुम्ही तरून जाता, एवढं सांगेन मी. पण थोडा विचार करणं गरजेचं आहे. भेटू लवकरच उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक व्हिडिओसह. आणखीन तुम्हाला ह्याच्याबद्दल जर माझी काही मतं जाणून घ्यायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही ना काही गोष्टींचा अंदाजही आला असेल की काही माझ्या बाबतीत सुद्धा तर्कवितर्क लावू शकतात. जे काही असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मला सुद्धा त्याची उत्तरं द्यायला आवडतील. भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि सर्व अशा मुलींना स्वामी खरंच सद्बुद्धी देऊ. ज्यांनी काही असे कांड केले असतील, स्वामी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहोत, त्यांच्या कुटुंबांना सगळ्या गोष्टी सहन करण्याची शक्ती देऊ देत, त्यातून तरुण जाण्याची, त्या सगळ्या गोष्टींना फेस करण्याची शक्ती देऊ देत, एवढीच सांगेन. आणि ज्यांनी काय असं केलं असेल त्यांच्यावरती सुद्धा आयुष्यात कृपादृष्टी राहू देत स्वामींची, एवढंच म्हणेन मी. कोणाचंही कधीही वाईट होऊ नये एवढीच इच्छा स्वामींच्या चरणी आजच्या व्हिडिओमार्फत. आणि सर्वांना स्वामींच्या कृपेने, बाप्पाच्या कृपेने मनासारखा जोडीदार नक्की मिळावा, सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.